अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खरंच ना तो दिवस उजाडला ज्याची वाट बघत होते. आणि मागचा जो मी व्हिडिओ केलेला ना अननसाचा, आणि तेव्हा मी म्हटलेलं बघा की सांगितल्याशिवाय काहीच घेऊन येत नाही, तर यावेळी चक्क आमचे अहो ना माझ्यासाठी माझ्या आवडीचं फ्रुट्स घेऊन आले आहेत. आता हे डाळिंब तर नक्कीच नाही आहे. आता हे फ्रुट्स त्यांनी बाळासाठी आणलेली आहेत, तर आता ती काढून घेत होते. आणि बाळाला पण घाई लागलेली, पप्पाने व्यवस्थित आणले की नाही, किती आणली आहेत, सगळं काउंट वगैरे करत होता. आणि ही सगळी आम्ही पिशवीतनं बाहेर त्याला पण दाखवत होतो, बघ रे बाबा, बघ एकदा आहेत की नाही व्यवस्थित. सगळी चेक केली, सगळी चांगलीच होती, कारण यांनी स्वतःच निवडून काढलेली त्याच्यामुळे. आणि नंतर परत बाळाचं आणि माझं आता पिशवीवरनं भांडण झालं. मग काय, त्याला आपल्या हातात पिशवी घ्यायची होती आणि मला त्याला द्यायची नव्हती. पण माझ्याकडेही पर्याय नव्हता. जर मी त्याला पिशवी दिली नसती डाळिंब घालून, तर आमचं भांडण झालं असं वेगळं, आणि व्हिडिओही काढायला भेटला नसता. अहो, व्हिडिओ काढण्याचं खरं कारण तर वेगळंच आहे. आता हे माझ्यासाठी नाही सीताफळ घेऊन आलीत, कस्टर्ड ॲपल म्हणतो आपण त्याला. आता ही 1 किलो सीताफळ, साईज बघा, आणि तुम्ही बघू शकता ती दिसतात पण अशी छान. पण एवढ्या आवडीने त्यांच्यानी आणली, आणि मी पण तेवढ्याच उत्साहाने धुतलं आणि एक डायरेक्ट हाताने फोडून बघितलं. आणि फोडल्या फोडल्या तुम्हाला सांगते आता त्याच्यात काय निघालं ते बघा. आता हे सगळ्यात पहिल्यांदा हे ओपन केलं, आणि तुम्ही बघू शकता, हे बघा मी ओपन अगोदरच केलेलं बघा. आता ह्या एवढ्या मोठ्या सीताफळाचं बघा काय निघाले, किती अळे आहेत, पूर्ण कुजलेला आहे तो. आणि आता मला सांगा, आता हे कसं म्हणून काय खायचं? आणि आता ही सीताफळ यांनी स्वतः निवडून काढली नव्हती, तर त्याच्या दुकानदाराकडनं खरेदी केली ना फळवाल्याकडनं, तर त्यांनी स्वतः काढून दिलेली. आता कोणाची चूक म्हणायची? आता यांनी ही स्वतः निवडून काढली नाही, ही यांची चूक म्हणायची की त्यांनी फसवणूक केलेली आहे? अहो, एखादा सीताफळ समजू शकतं हो की खराब निघू शकतं, तो का फळाच्या आतमध्ये जाऊन फळं ओपन करून बघत नाही. पण खूप पिकलेली असलेली सीताफळ खराब निघतात हे त्यांना माहिती असतं ना. मग तुम्ही ग्राहकांची कशाला फसवणूक करता, बरोबर ना? आता एखादं खराब निघालं तर त्याची चुकी नव्हती, पण आता 1 किलोच्या 1 किलो ही सीताफळ खराब निघालेत, मग कोणाची चुकी म्हणायची सांगा बरं. बरं, आता ही आता निवडून काढणार तर त्यांना घाई लागलेली असते, पटापट आपणच काढून देतात. आता एखादं एखादं पिकलेलं द्या म्हटल्याबरोबर त्यांनी सगळीच पिकलेली दिली, आणि आता ही सगळीच्या सगळी खराब निघाली. बाकी काही नाही हो, पैसे गेले ते गेलेत, एवढ्या मेहनतीने पैसे कमवा आणि हे असे वेस्ट जातात, म्हणून जरा मनाला वाईट वाटतं, बाकी काही नाही. आता ही सगळी आणि एवढ्या प्रेमाने त्यांनी आणलेली ना, तर मी पण खुश झालेली की आज काहीतरी माझ्यासाठी पण घेऊन आलेत. चांगली दिसायला पण छान दिसत होती. पण ओपन केल्यानंतर त्याच्यात हे असे निघाले. आता काय करायचं, शेवटी काय फेकूनच द्यायला पाहिजे, ठेवून तर काय उपयोग नाही. आणि आता सांगा, ही चूक कोणाची आहे? यांनी फळ निवडली नाही ही यांची चूक, की त्या फळवाल्याची चूक की त्यांनी सगळी अशी पिकलेली जास्त खराब झाली सगळी सीताफळ आम्हाला दिलीत? असो, आता काय करणार, आता ही सगळी फेकून द्यायची. आता तुम्ही पण जेव्हा खरेदी करत असाल ना, तर व्यवस्थित चेक करून घ्या, आणि घरी आणून पिकवून नंतर खाल्लेली चांगली, पण एकदम पिकलेली घेऊ नका. चला, बघताय का पटापट